नमस्कार मित्रांनो, मी तुमचा दीपक हजारे, सेकंड इयर BM स्टुडंट इन गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज बारामती. तर पुन्हा एकदा तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलो आहे. तर पहिल्यांदा व्हिडिओची सुरुवात करताना मी तुम्हाला सगळ्यांना थँक्यू, कारण तुम्ही माझ्या व्हिडिओला चांगला प्रतिसाद दिला आहे, सबस्क्रायबर पण वाढले आहेत. त्यासाठी तुमच्या सगळ्याचे एकदा मनापासून खूप खूप आभार. तर कोणताही टाईम वेस्ट न करता चला तर आजच्या विषयाकडे जाऊया आपण. आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे, कारण नीटची काउन्सिलिंग चालू आहे, तुमची ॲडमिशन प्रोसेस चालू आहे. त्यानुसार तुमच्या मनामध्ये एक सगळ्यात मोठा क्वेश्चन हा येतो की जर मला नवीन आत्ताच डेव्हलप झालेले किंवा आताच बनलेले कॉलेज भेटलं तर मी घेऊ का नको. कारण भरपूर असे अडथळे त्या कॉलेजला येत असतात नवीन नवीन सुरुवातीमुळे. त्यामुळे सगळ्यात मोठा क्वेश्चन हा येतो की कॉलेज घ्यायचं की नाही. तर ह्या पॉईंटला एक्सप्लेन करण्यासाठी आज 3 पॉईंटद्वारे आपण बघूया. पहिला पॉईंट, फायदे आणि तोटे. नवीन कॉलेज घेतल्यानंतर, नवीन डेव्हलप झालेले इस्टॅब्लिश झालेले कॉलेज घेतल्यानंतर फायदे काय आहेत, तोटे काय आहेत. दुसरा पॉईंट आहे की माझा एक्सपिरियन्स. मला पण नवीन कॉलेज भेटलं होतं, गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज बारामती, नवीनच आहे, 2022मध्ये इस्टॅब्लिश झालं. आणि तिसऱ्या पॉईंटमध्ये आपण क्रायटेरिया बघणार आहोत. कोणते क्रायटेरिया आपण लक्षात ठेवलं पाहिजे ज्यावेळेस आपण नवीन कॉलेज घेतो. तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, नक्कीच तुमचा फायदा होणार आणि तुम्हाला डिसिजन घेण्यासाठी नक्कीच मदत होणार. तर व्हिडिओ हा लास्टपर्यंत बघा. तर पहिल्यांदा आपण तोटे बघूया. लॉस काय आहे आपल्याला जर नवीन कॉलेज घेतलं तर. पहिला पॉईंट येतो कॅम्पस. तुम्हाला नवीन कॉलेज म्हणजे 1 वर्ष 2 वर्ष आधी सरकारकडून मान्यता भेटलेलं कॉलेज जर भेटलं, काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला अलॉट झालं, तर त्या कॉलेजला पहिल्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कॅम्पस नसतो. तर ते काय करतात, एखादं इंजिनिअरिंग कॉलेज किंवा मोठं कॉलेजचा कॅम्पस एरिया रेंटवर घेतात आणि तेथे त्यांचं कॉलेज चालू करतात. दुसरा तोटा की टीचिंग स्टाफ. नवीन कॉलेज म्हणल्यावर टीचिंग स्टाफ तुम्हाला एक्सपिरियन्स भेटेन असं नाही, किंवा डिसेक्शन लॅब, सगळं टेक्निशियन्स किंवा क्लासरूम्स चांगल्या भेटतील असं नाहीच. तिसरा तोटा म्हणजे की तुम्हाला राहण्यासाठी हॉस्टेल्स फर्स्ट इयरपासून भेटेन असं नाही, किंवा मेस चांगली भेटेन असं नाहीच. तर हे झाले तोटे. ज्यावेळेस आपण नवीन डेव्हलप झालेल्या किंवा नवीन मान्य झालेल्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये किंवा प्रायव्हेट कॉलेजमध्ये जातो, तर हे तुम्हाला मेजर अडचणी येतात. तर आता आपण फायदे बघूया. फायदे म्हणजे पहिला फायदा येतो ज्यावेळेस कॅम्पस तयार होईल कॉलेजचं, त्यावेळेस तुम्हाला नवीन स्ट्रक्चर, नवीन इन्फ्रास्ट्रक्चर, नवीन क्लासरूम्स, नवीन लॅब्स, सगळं काही नवीन भेटणार आहे. त्यामुळं तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कमी पडणार नाही आहे. दुसरा फायदा येतो हॉस्टेल्स, मेस वगैरे सगळं तुम्हाला नवीन भेटणार. स्ट्रक्चर, इन्फ्रास्ट्रक्चरसुद्धा हॉस्टेलचं चांगलं असणार आणि मॉडर्न टेक्निकनं डेव्हलप केलं असणार. हे दुसरा फायदा आहे. तिसरा फायदा येतो की जसं जसं टाईम जाईल तसं तसं कॉलेज जुनं होत जाईल आणि तुम्ही कॉलेजच्या बाहेर पडोस्तर ते कॉलेज सेट झालेलं असेल. तिसरा फायदा म्हणजे तुम्हाला एक चान्स भेटणार आहे. चान्स म्हणजे कोणता? ज्यावेळेस तुम्ही त्या कॉलेजमध्ये शिकत असाल तर त्या नवीन कॉलेजचं डेव्हलपमेंट करणं, कॉलेजची शिस्त ठेवणं किंवा कॉलेजला नवीन स्तरावर घेऊन जाण्याची तयारी करणं, आणि तो चान्स तुम्हाला भेटेल असं नक्कीच आहे. कारण तुम्हाला भरपूर चान्स भेटणार आहेत त्या कॉलेजमध्ये, कारण त्या कॉलेजचं सर्व तुम्हीच असणार आहेत. हॉस्पिटलमध्ये तुम्हीच असणार आहेत, कॉलेजमध्ये तुम्हीच असणार आहे आणि त्या कॉलेजचं फ्युचर तुमच्यावर डिपेंड असणार आहे आणि कॉलेजचं चांगलं भविष्य घडवण्याचा चान्स तुम्हाला एक भेटणार आहे. हे झाले फायदे आणि तोटे. आता ऐकूया माझा 1.5 इयरचा एक्सपिरियन्स. तर मला पण असंच नवीन कॉलेज भेटलं होतं, ते म्हणजे गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज बारामती. 2022मध्ये गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज बारामती याची गव्हर्नमेंटकडून मान्यता भेटली आणि कॉलेज चालू झालं. आमची फर्स्टच बॅच होती कॉलेजला, त्यामुळे भरपूर अडचणी आले. जसं कॅम्पस एरिया, कॅम्पसचा ॲड्रेस लवकर भेटला नाही. स्टार्टिंगला गेल्यानंतर थोडी अवघड झालं, अडचणी आल्या. नंतर हॉस्टेलचा प्रॉब्लेम, सगळे प्रॉब्लेम जात होते. नंतर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आला हॉस्पिटलचा. पण फर्स्ट इयर आणि सेकंड इयरमध्ये हॉस्पिटलची एवढी गरज नसल्यामुळे हॉस्पिटलचं एवढी काय प्रॉब्लेम जाणवलं नाही. पण आता 1.5 इयर झालं मला त्या कॅम्पसमध्ये खूप भारी वाटते. आणि आता बघायला गेलं तर 6 महिन्यामध्ये आम्ही नवीन कॅम्पसमध्ये शिफ्ट होणार आणि ते कॅम्पस असा असणार आहे की महाराष्ट्रामधले ऑल गव्हर्नमेंट कॉलेजपेक्षा
सगळ्यात भारी कॅम्पस गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज बारामतीच असणार आणि सगळ्यात भारी ब्राईट फ्युचर मला तर गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज बारामतीमध्ये दिसतंय. आणि येत्या 2 ते 3 वर्षामध्ये तुम्ही बघचाल की गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज हे टॉपच्या लिस्टमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. तर व्हिडिओच्या एंडिंगला जाता जाता हे सांगू इच्छितो की कॉलेज कसं चूज कराल तुम्ही. जर नवीन कॉलेज भेटेल तर घ्यायचं की नाही कसं ठरवताल. तर क्रायटेरिया काय, पहिला क्रायटेरिया असेल की ते कॉलेज कोणत्या विभागामध्ये प्लेस असेल. जसं पुणे विभाग, औरंगाबाद विभाग असे 6 विभाग आहेत, त्यातल्या कोणत्या विभागामध्ये असेल. किंवा साईडचं इन्व्हायरमेंट कसं आहे, कॉलेज कधी इस्टॅब्लिश झालं आहे, हे बघून तुम्ही घेऊ शकता. तिसरा पॉईंट असा आहे की त्या कॉलेजचं फ्युचर काय. जर फ्युचर चांगलं असेल तर कॉलेज नवीन जरी असलं तर घ्यायची काही हरकत नाही, घेऊ शकता तुम्ही. हे 3 पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. असंच तुम्ही मला सपोर्ट करत राहा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. आणखीन काही क्वेश्चन मनात राहिले असेल तर कमेंट टाका. तुम्हाला लगेच 2 मिनिटाच्या आत तुमचा आन्सर भेटून जाईल. थँक्यू.